चला तर आता व्हिडिओला स्टार्ट करूया आपण। मी आता इथं कणिक मळायला घेतलेली आहे आणि आमच्या घरी पाहुणे आले होते, ते पण आले होते, नंदुबाई आणि त्यांची मुलगी आली होती जान्हवी। तर म्हटलं आज फर्स्ट का सेकंड डेज होता, तर म्हटलं जरा मसाले भेंडी आणि चपाती आणि अजून आय थिंक मटकी का काहीतरी अशी मी भाजी केली होती। तर म्हटलं चला आता आधी फर्स्ट आपण कणिक मळून घेऊया की जेणेकरून ती कणिक मळून ठेवली तर मुरेल आणि चपाती पण चांगल्या होतील। तर इथं माझी कणिक मळून झाली होती पूर्ण आणि छान बघा अशी मस्तपैकी मळली आणि ठेवली। आणि इथं मी आता परत भेंडी वॉश करायला घेतली, भेंडी वॉश केली सगळी आणि कट करायला घेतली। सगळी भेंडी मी अशी कट करून घेतली फोडून आणि पाठीमागून, आणि नंतर मग त्याचे हाफ हाफ केले आणि मधून असं बघा मी कट करून घेतली अशी। फायनली माझी भेंडी कट करून झाली बघा। आता आपण भेंडीसाठी काय काय मसाले लागणार आहेत ते आपण घेणार आहे। मी फर्स्ट टाइम घेतली हिंग, अर्धा चम्मच घ्यायची हिंग। नंतर मी घेतलेला आहे 1 चम्मच नमक। नंतर अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि 1 चम्मच मी जिरं घेतलेलं आहे आणि 1 चम्मच मोहरी, कारण मला खूप आवडते मोहरी आणि जिरं। आता आपली घरची जी काळी चटणी असते ते मी टाकलेला आहे मसाला, तो काळा, जसा म्हणजे आमच्यात तिखट थोडंसं आवडतं म्हणून मी त्याप्रमाणे टाकलेला आहे। आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली होती आणि तेल टाकायचं थोडंसं आणि ते सगळं मिक्स करायचं आणि त्या भेंडीमध्ये मी सगळं भरलं होतं। नंतर पाणी थोडंसं टाकलं आणि तेल पण टाकलं होतं बघा मी इथं, आणि ते सगळं मिक्स करून घेतलं मी। डब्यामध्ये काय काय वस्तू होत्या त्या भरायच्या होत्या। माझं कॅमेराला ॲडजस्ट करत करत काम चाललं होतं। रितिकाला मी स्टडी करायला सांगितलं होता, तिचं पण तिथं बडबड चालली होती पाठीमागे। आणि बघा आता मी भेंडीमध्ये ते सगळा मसाला भरणार आणि नंतर मग फ्राय करणार भेंडी। असं मी प्रत्येक भेंडीत मी मसाला भरून घेत होती, त्यामुळे ती खूप टेस्टी पण लागते भेंडी। आता माझा सगळा मसाला भरून झाला होता इथं आणि मी बघा आता थोडंसं ऑइल टाकून फ्राय करायला घेतलं ते आणि 5 मिनिट मी ते थोडंसं एक झाकण घ्यायचं, नाहीतर डिश घ्यायची आणि ते झाकून ठेवायचं। 5 मिनिटानंतर ती भेंडी पूर्ण शिजते चांगली।
आणि खूप छान लागते. आमच्या ऋतिकाला खूप आवडते ती भेंडी, मसाले भेंडी, त्यामुळं मी आज मसाले भेंडी केली होती. आमच्या नंदेला पण ही भेंडी खूप आवडली खरं, आणि त्या म्हणजे आम्ही आता परत करताना अशी मसाले भेंडीच करीन. इथं आता मी चपाती करायला घेतली होती. सर्वांना खूप भूक लागली, म्हणलं आता फास्ट पटपट करायचं. कारण व्हिडिओ करताना म्हणजे स्वयंपाक करून जर व्हिडिओ करायचा म्हणलं दोन्ही तर होत नाही, कोणतरी आपल्याला व्हिडिओ करायला लागतं. तसं माझं नव्हतं. मी स्टँड घेऊन आणि ते सगळं मोबाईल ॲडजस्ट करून सगळं मला एकटीलाच करायचं होतं. त्यामुळं कसं ठेवायचं कुठं, आणि आमचं थोडंसं कट्टा पण छोटा असल्यामुळे मला खूप अवघड जात होतं ते व्हिडिओ करताना. तरी पण मी कसा तरी केला. आणि मला पण खूप आवड आहे व्हिडिओ करायची, त्यामुळं मी आपली जेवण म्हणजे स्वयंपाक करत ते करत होती व्हिडिओ. दीदी आमची आता 9वीला गेली, त्यामुळं म्हटलं जराशी मम्मीला हेल्प करेल म्हणून मी तिला थोडीशी चपाती कशी भाजायची हे शिकवत होते. आणि छान तिनं मस्तपैकी भाजल्या. मी तिला एक चपाती शिकवली कशी भाजायची, नंतर ती जरा अशी भाजू लागली तिने चांगल्या चपाती मला. मग दोघींनी मिळून आपल्या गप्पा मारत आम्ही दोघींनी चपाती करून टाकल्या सगळ्या. काय असं तेल असं लावायचं बघ, असं घ्यायचं थोडंसं सगळं असं पसरायचं. ओके, असं केलं. आता पलटायची चपाती, परत हे घ्यायचं असं, परत असं पसरायचं इकडं, थोडं तेल लावायचं. ओके, आता लगेच पलटू नको. दीदी पुढे सरक. दीदीला मी शिकवत आहे चपाती करायला, भाजायला. कशी बघा ती भाजते, शिकते फर्स्ट टाइम, तर तिला मी शिकवते. अजून दे ना कणिक, एवढंच काय कणिक देतेस? बोल. हे बघा मित्रांनो, मी कशी चपाती करते. हा हिचा हाय भारताचा नकाशा. नाही, मी तर बनवते चपाती. अरे 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 अरे, पण तसं बना ना, मला चपाती बनवायचीच होती म्हणून मी माझ्या स्वतः पोळपाट लाटणं आणलं आणि बनवते चपाती. असं केलं. आता पीठ लावायचं. मस्तच. तुम्ही बघू शकता की कशी मी करते. आता परत लाटायचं ह्याला. हे चपाती सर दीदी आता आमची कशी चपाती करते तिला शिकवते मी चपाती करायला. हे आकार घ्यायचं आणि तेही करायचं असं का? असं इथं असं पकडायचं, आलं असं लाटायचं. गोल फिरते का? फिरव. जेव्हा तुला तर हे करायचं आहे की नाही, तर तू काय करणार, ही साईड इथं थोडंसं पीठ लावणार आहे, कारण हे थोडंसं पीठ गेले, थोडंसं पीठ घ्यायचं असं आणि लावायचं. आणि हे परत या साईडला हे हातावर घ्यायचं. हां, असं बोटावर येईल, ह्या असं करायचं. म्हणजे हां थोडंसं नकळत दाबायचं. सडकते का? सडकते हे की नाही, होतंय ते जरा. तर असा हात फिरवायचा. आता इथं ठेव, पलट. आता इथे पीठ लावायचं. थांब, हे असं पीठ लावून घ्यायचं इथं, म्हणजे चपाती आपली चिटकणार नाही. आणि खूप दाबायची पण, आता इथं जाड वाटते ना आपल्याला,
अशी ठेवायची आणि इथून सडकायचं. हां दाबायचं तर सांगितलंय का? कसं सांगितलंय? हां थोडंसं दाब द्यायचा मध्ये, म्हणजे असं. हां फाटती चपाती. हे असं बघ. आता फर्स्ट टाइम तू करते म्हणून हळूहळू तुला परत जमणार सगळं. पण तू रोज मम्मीकडून नाही ना, एक एक दोन दोन चपाती रोज करायची. ओके, म्हणजे तुला येईल बनवायला. अशी छोटी छोटी चपाती. झालं का? आता टाकता येत. चल हळू टाक, भाजणार नाही तुला असं ड्रेस वगैरे. हळूहळू. झाली का नाही छान चपाती? मस्त. भाजत चपाती. तेल लाव. फायनली दीदीची चपाती झाली बघा. दिसते का? अशी चपाती झाली. छान आली, जमली तुला. कसं वाटलं चपाती शिकून? छान वाटलं. आवडलं का तुला शिकवणं माझं? होय. थँक्यू मन. थँक्यू. आवडली का तू केलेली चपाती? गॅस कमी कर, पलीकडे कर गॅस. हां गुड. काढ आता. रुसली बा. तर हिचा पण आता आपण व्हिडिओ करून मस्तपैकी चपाती भाजी. हे जोर लावायला लागतो. खूप जोर.